मला कॉलेज नागपूर येथे आज आहे वुमन्स डे, जो जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने आज आपण थोडीशी काही चर्चा करत आहोत. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत काही शिक्षक आपल्यासोबत त्यांची चर्चा करत आहोत. तर त्याला जाणून घेऊया आज महिला दिन विशेष. नमस्ते, आपलं नाव काय? आज महिला दिन आहे, काय सांगा? प्रथम मला म्हणजे आपल्या देशाच्या ज्या विक्रमी महिला आहेत, जसं सावित्रीबाई फुले, अहिल्या होळकर, रमाबाई रानडे इत्यादी, त्यांना मी पहिलं अभिवादन करेन. कारण त्यांच्यामुळेच महिला वर्ग आज पुढे आहे, सुशिक्षित आहे. आणि सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते प्रथम या दिनानिमित्त. आणि त्यांनी मला असं वाटतं ह्या सगळ्या विक्रमी महिलांनी धन्यवाद मॅडम. आपल्यासोबत अजून शिक्षिका आहेत, त्याच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. मॅडम काय सांगा? नीलांबरी कुलकर्णी, मराठी विभागात शिकवते. आपल्या ज्या सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई ज्या आहेत 19व्या शतकातल्या, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं कार्य केलं. महाविद्यालय आणि शाळा शिक्षण संस्था आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण आज इथे उभे आहोत ते त्यांनी 100-150 वर्षापूर्वी काही कार्य केलं म्हणून उभे आहोत. सावित्रीबाई फुल्यांनी महाराष्ट्रातलीच नव्हे तर संपूर्ण भारतातली मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केलेली आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे आम्ही ऋणी आहोत. बरेचदा आपल्याला लक्षात येत नाही, पण मला मालतीबाई कर्वे यांचं सुद्धा नाव घ्यावंसं वाटतं. समाजशास्त्र मासिकाच्या संपादिका आणि फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजनाचं कार्य करणारे जे रजपुरोहित होते, त्यांच्यासाठी त्या स्त्री म्हणजे स्त्रीची आई म्हणून विशेषतः खूप सांगितली जाते. पण त्या बाईंनी लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व कळावं याच्यासाठी 100 वर्षापूर्वी स्वतःवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे अशा प्रकारचा त्याग करणारी महिलासुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि आजच्या काळातल्या महिलांविषयी बोलायचं झालं तर मला वाटतं डॉक्टर मंदा आमटे, ज्या आपलं संपूर्ण डॉक्टरसारखं करिअर आहे, पण इतकं अत्यंत फायदेशीर शोधून ज्या विदर्भातल्या आदिवासींसाठी जे कार्य करत आहेत, अशाच रेणू दांडेकर सुद्धा आहेत. आणि अशा सर्व डॉक्टर राणी बंग आहेत, त्यांचासुद्धा मला असा उल्लेख करायचा. धन्यवाद मॅडम. आजची एक स्त्री, कोणाचं नाव सांगू शकत? तुमची आदर्श स्त्री बढ़िया. तुमची आदर्श स्त्री कौन असेल? क्या कहना चाहिए मम्मी के बारे में? वो एक अच्छी हाउसवाइफ है. उन्होंने बहुत मेहनत करके मतलब मुझे स्टडी करवाया है. और मतलब वो कहा जाता है ना कि एक सक्सेसफुल मतलब पर्सन के पीछे एक औरत का होता है. आई एम रियली अप्रिशिएट माई मॉम कि हर एक को आगे बढ़ने के लिए वो अप्रिशिएट करती है. वो जितनी केयरिंग है उतना हम लोग का ध्यान रखती है. तुमचं नाव काय? सुनी चल. क्या कहना चाहेंगे? आज जो स्त्री है, जो लेडीज है, उनके ऊपर जो अन्याय होते हैं, कैसे रोकना चाहिए? आपको क्या लगता है? आज का जो मतलब ये अच्छा ठीक है, आपकी आदर्श स्त्री कौन है? आप किसको मानते जाते हैं? मम्मी का भी नाम सकते? तुझं नाव काय? माझं नाव सारिका खिल्लारे. तुमची आदर्श स्त्री काय? आदर्श स्त्रियांमध्येच बोलायचं झालं तर प्रत्येक स्त्री मला वाटतं एक आदर्श असते, कारण तिच्यामध्ये काही ना काही गुण हा दडलेला असतो ॲज कम्पेअर्ड टू द मेन्स. कारण महिलांमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतात. म्हणजे सपोज आपण जर प्रायव्हेट सेक्टर घेतलं तर प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर घेतलं तर महिलांमध्ये एक पेशन्स म्हणजे एक बोलतात ना संयम हा एक खूप दडलेला असा गुण असतो. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रात इव्हन उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये देखील आज महिला खूप आघाडीवरती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिला ही एक आदर्श होऊ शकते. तुमची आवडची आदर्श स्त्री? आदर्श स्त्रीमध्ये आता मला प्रशासनात कार्य करायचं आहे, त्यामुळे नीला सत्यनारायण ह्या अर्थातच माझ्या आदर्श आहेत. कारण नीला सत्यनारायण यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्यावेळेस त्या महाराष्ट्र राज्याच्या माजी निवडणूक अधिकारी होत्या त्यावेळेस त्यांनी एकूणच निवडणूक हे जे हा जो घटक आहे निवडणुकीत खूप पारदर्शकता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. धन्यवाद. आपलं नाव काय? माझं नाव मंगल रविदास शिंदे, मी टीवायला आहे. तर आजच्या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि माझ्या मते प्रत्येक स्त्री ही म्हणजे प्रत्येक स्त्री खूप महान कार्य
कार्य करते. तशी माझी मम्मी आहे आणि अजून काही स्त्रिया आहेत. माझ्या मते भारतातली पहिली IPS ऑफिसर म्हणजे किरण बेदी, त्याच्यानंतर सिंधुताई सपकाळ ज्यांनी गोरगरिबांसाठी आणि भटक्याविमुक्त लोकांसाठी खूप सारे कार्य केलंय. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हणजे प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी गुण भेटू शकतो. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी एक रोपटं जे शिक्षणाचं रोपलंय तसं म्हणजे प्रत्येक स्त्रीला त्याच्यातून आपल्याला एज्युकेशन भेटतंय. त्यामुळे खूप त्यांच्यासाठी थँक्स. आजच्या जनरलमध्ये जे स्त्रियांमध्ये जे अन्याय होतात ते थांबवतात कशी, तर तुम्हाला काय वाटतं कसं थांबवते? त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये स्त्रीला फ्रीडम द्यायला पाहिजे, म्हणजे कुठलंही कार्य करण्यासाठी. आणि ठीक आहे, धन्यवाद. आपलं नाव आहे काय सांगाल आज? तुमची आदर्श स्त्री कोण आहे? मम्मी सांगितलं काय सांगा? आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते, शिक्षणामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये नेहमी आम्हाला मदत होते. तुम्ही तितकंच आईशी प्रामाणिकपणे आहात का? कितपत प्रामाणिक आहात? प्रत्येक गोष्ट करते. ज्यावेळी काय काय झालं तर सगळं मी माझ्या मम्मीला सांगते. एक अशी व्यक्ती आहे जी आपण जिला आई म्हणतो. या आईतूनच जगाचा उद्धार होतो. आज जे महापुरुष जन्मले ते आईशिवाय पर्यायच नसतो. त्या लोकांनी इतिहास घडवला, महाराष्ट्र घडवला, आज भारतावर अधिराज्य केलं. त्या महान स्त्रियांसाठी खरंच मनाचा मुजरा आहे. तर अजून काही विचारत असेल तर तुमची आवडती कोणती आदर्श स्त्री? स्वतःची आईच असते. बरं, काय सांगा आईबद्दल? तेच की बरं, तरी सुद्धा एक गोष्ट सांगू शकतो की आई नसली तरी आई आहे असं समजून चाला. कारण आई कधी जात नाही, कारण आई असते. मॅडम आपण क्या कहना चाहेंगे? मेरे अंदर मेरी मम्मी है और लड़कियां बहुत स्ट्रांग है, वो अपने ऊपर होने वाले अत्याचार को वो रोक सकती है. उसके लिए उसको किसी की जरूरत नहीं है. और कुछ कहना चाहेंगे? अजून काय सांगू शकाल? मला असं वाटतं की आज स्त्रीभ्रूण हत्या हा आपल्या समाजात भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ही स्त्रीभ्रूण हत्या जर थांबवायची असेल तर आजकाल सध्या आपण बघतो की प्रशासकीय शासकीय स्तरावर देखील खूप मोठे पावलं शासनाने सध्या उचललेली आहेत. पण मला असं वाटतं की जोपर्यंत समाजाच्या मानसिकतेत आपण बदल करत नाही, जोपर्यंत प्रत्येक कुटुंबात स्त्री म्हणजे आपल्या कुटुंबाचाच एक अविभाज्य असा भाग आहे असं त्या कुटुंबातील लोकांना वाटत नाही. किंवा एकूणच स्त्री पुरुष मानसिकता अशी निर्माण होत नाही की स्त्री देखील आपल्या समाजाचा एक भाग आहे. तोपर्यंत स्त्रीभ्रूण हत्येसारखा समाजाला भेडसावणारा विघातक असा प्रश्न आपण सोडवू शकत नाही. अजून काय सांगू शकाल? जेवढे महाराष्ट्रातले जेवढे मोठे आपले कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत त्यांच्याबद्दल? नेत्यांबद्दल जर बोलायचं तर आता सध्या आपण बघतोय की राजकीय नेत्यांबद्दल सध्या मला विचारले, पण सध्या आपण बघतोय की वेगवेगळ्या क्षेत्रांबरोबरच राजकीय क्षेत्रात देखील स्त्रिया अगदी आघाडीची पावलं टाकतायत आणि स्वतःचं कर्तृत्व गाजवत आहेत. याबद्दल एक उदाहरणच द्यायचं झालं तर सध्या आपल्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन मॅडम ज्या आहेत त्या अतिशय लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणं हे खूप होतात ना स्ट्रेसफुल असं वर्क त्या सांभाळत आहेत. त्यामुळे यावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते की स्त्री कोणत्याही क्षेत्रात आज पाठी नाही आणि प्रत्येक क्षेत्राला आपलंसं करणं आणि एकूणच त्या क्षेत्राला न्याय देणं ही सर्व जी कला आहे, कौशल्य आहे, जी ती त्या स्त्रीने आज आत्मसात केलेली आहे. आपलं नाव काय? सारिका खिल्लारी. सारिका साठी एकदा सगळ्यांनी टाळ्या सहकार्य करा. एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस स्त्रियांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेला आपण नक्की काय केलं पाहिजे, का होतो अन्याय अत्याचार, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपल्या देशामध्ये कायदे आहेत का, आपण त्याचा अभ्यास करतो का, आपण शिकणारे सगळे विद्यार्थी आहोत, त्याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण स्त्री ही स्वतःवरती इतकी अवलंबून असते की समोरच्या माणसाला काय बोलायचं त्याला जास्त काही लागत नाही बोलण्यासाठी, कारण ती एका शब्दामध्ये समोरच्या माणसाला उत्तर देऊ शकते. त्यासाठी सगळ्यांनी मिळून ते कायद्याचा सुद्धा अभ्यास करावा, कारण तुम्हाला कोणाचीच गरज पडणार नाही त्यावेळेला. धन्यवाद. अमोल जगदे सोबत आमचे सहकारी मित्र शैलेंद्र महाराष्ट्र